नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 7वीचं इंग्रजीचं पेपर पाहूया. तर पहिले ओरल सेक्शनमध्ये आहे क्वेश्चन 1. रीड द गिवन पोएम विथ प्रॉपर राईम अँड इनोनेशन अँड ॲक्शन करून व्यवस्थित ही पोएम आपल्याला बोलायची आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन ओरली क्वेश्चनचे आन्सर द्यायचे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड? व्हेन डिड यू मीट him her first time? What's one thing that you don't like about your friend? What would you like to tell me about your friend? म्हणजे तुमच्या फ्रेंडबद्दल सगळी माहिती आहे ती तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर रायटिंग सेक्शनमध्ये क्वेश्चन 3 आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. तर त्यातला पहिला ए आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्स आर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर किंवा फॉल्स ते तुम्हाला पॅसेज पहिले वाचायचं आहे आणि त्यावरून ते ट्रू आहे की फॉल्स आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर बी आहे. गिव्ह रिझन्स. इन दोज डे ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया वॉज डिफिकल्ट टास्क बिकॉज. कारण हा टास्क डिफिकल्ट का आहे ते तुम्हाला रिझन लिहायचं आहे. पॅराग्राफमधलंच लिहायचं आहे. असंच पुढे आहे. मॅच सिमिलर मिनिंग वर्ड्स. कॉलम ए आणि कॉलम बीमध्ये एकच शब्द आहे आणि त्याचं सेम अर्थ आहे, तर तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचं आहे. आता डेझर्ट आहे. डेझर्टचं काय येणार? परत स्क्रिपर्स, हार्डशिप, गॅदर त्यांचं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर पुढे आहे. डू ॲज डायरेक्टेड. ही ट्रॅव्हल टू मेनी पार्ट्स. आयडेंटिफाय द टेन्स इन द सेंटेन्स. हा कोणता सेंटेन्स आहे तुम्हाला लिहायचा आहे. सेकंड आहे. ही केम इन इंडिया. अंडरलाईन द नाऊन इन द सेंटेन्स. या सेंटेन्समधला नाऊन कोणता आहे ते तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे किंवा खाली लिहायचं आहे. तर इंडिया ते तुम्ही एकदम सोपं क्वेश्चन आहे, हार्ड इझी आहे. क्वेश्चन 4. रीड द फॉलोइंग पोएम अँड डू द ॲक्टिव्हिटीज. वी शॅल ओव्हरकम पोएम आहे, ती तुम्हाला वाचायची आहे आणि त्याच्यावरूनच तुम्हाला पुढे प्रश्न विचारले गेले आहेत. तर बघा. ए. कम्प्लीट द फॉलोइंग लाईन्स. द ट्रूथ शॅल मेक अस. वी शॅल लिव्ह इन. तुम्हाला पोएममधलेच पोएम पाहूनच वाचून ही लाईन कंप्लीट करायची आहे. त्यासाठी खास तुम्हाला 2 मार्क आहेत. एकदम सोपं आहे. पुढे बी बघूया. रीड द सेंटेन्स इन कॉलम ए अँड राईट द लाईन्स विथ सिमिलर मिनिंग फ्रॉम द पोएम इज कॉलम बी. सिमिलर म्हणजे लाईन त्यामध्ये लिहायचे. हे आपल्याला अर्थ दिलेला आहे, त्यावरून सिमिलर लाईन त्या अर्थाची लाईन तुम्हाला कॉलम बीमध्ये लिहायची आहे. पुढे बघूया. सी. राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम एनी वन लिहायचं 1 मार्काला आहे. रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द. एकदम सोपं आहे, ते कोणीही लिहू शकतो. आता ट्री आहे, तर ट्रीचं काय येईल? त्यानंतर दुसरं आहे वेचा डे येणार. असं एकदम सोपं आहे, ते तुम्ही लिहू शकता. ट्रीचा फ्री येणार. तर 1 मार्क तुम्हाला हमखास पटकन मिळून जाईल. त्यानंतर पुढे क्वेश्चन 5. फिल द गिवन फ्रॉम द ॲप्रोशिएट इन्फॉर्मेशन. ॲडमिशन फॉर्म ऑफ सेकंडरी स्कूल 2024-2025. तर ते तुम्हाला लिहायचं आहे. कोणतं तरी एक स्टुडंट पकडायचं किंवा स्वतःची माहिती तुम्ही लिहू शकता. स्टुडंट नेम, क्लास यू वॉन्ट टू अप्लाय फॉर, कोणत्या ते तुम्हाला घ्यायचं आहे. ॲडमिशन, डेट ऑफ बर्थ, पॅरेंट, गार्डियन्स नेम, रेसिडेंटल ॲड्रेस, नेम ऑफ द प्रिव्हियस स्कूल, अगोदरचं स्कूलचं नाव आहे, मोबाईल नंबर आणि email. एकदम सोपं आहे. आता पुढे बघा. क्वेश्चन नंबर 6. डू ॲज डायरेक्टेड. ए. पिक आउट अँड राईट द मेन वर्ब अँड द auxiliary verb from the sentence. The dog is barking at the stranger. Auxiliary verb, main verb ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढे बी. कंप्लीट द टेबल ऑफ सिंग्युलर्स अँड द प्लरल्स. म्हणजे अनेक वचन, बहुवचन ते तुम्हाला लिहायचे आहे. सिंग्युलर, प्लुरल म्हणजे डिशेस, मॅन, मेन. पुढे सी. पिक आउट अँड राईट द सब्जेक्ट अँड द प्रेडिकेट फ्रॉम द गिवन सेंटेन्स. अभिषेक इज अ गुड बाउलर. सब्जेक्ट काय आहे? प्रेडिकेट काय आहे? सब्जेक्ट काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. पुढे प्रेडिकेट. पुढे 7. ॲड अ प्रेफिक्स ऑर सफिक्स टू द रूट वर्ड्स इन द ब्रॅकेट टू कम्प्लीट इच सेंटेन्स. डिस, आयॉन, आरी, अबेल. ते तुम्हाला त्याला मागे लिहून हे करायचं आहे. ॲक्शन येऊ शकतो. पुढे लाईक, सायकल, कम्फर्ट,
क्वेश्चन 8, कम्प्लीट द फॉलोइंग डायलॉग. रोहित, गुड मॉर्निंग अमित. तर अमित काय त्याला उत्तर देणार ते तुम्ही लिहा. पुढे रोहित, हाऊ आर यू. अमित, आय एम फाईन. हे पण एकदम सोपं आहे. तसंच पुढे आहे अजून खूप. रोहित आणि अमितमधलं कन्व्हर्सेशन आहे ते तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 7 मार्क आहेत आणि त्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. म्हणजे प्रत्येक एक वाक्याला तुम्हाला 1 मार्क मिळेल. सुरुवातीचे तर 2 लाईन खूपच सोप्या आहेत. गुड मॉर्निंग अमित. तर अमितसुद्धा तेच उत्तर करणार, गुड मॉर्निंग रोहित. त्यानंतर रोहित हाऊ आर यू बोलला म्हणजे अमित काय बोलणार, आय एम फाईन. पुढे तेच कन्व्हर्सेशन एकदम सिम्पल आहे ते तुम्ही कंप्लीट करू शकता. पुढे आपण पाहूया. पुढे आहे क्वेश्चन 9, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड राईट द करेक्ट इन्फॉर्मेशन इन द गिवन टेबल. कंटेंट, टायगर अँड वॉल्फ. तर ह्या तुम्हाला पॅरेग्राफमध्ये टायगर आणि वॉल्फची माहिती दिलेली आहे. त्यावरून तुम्हाला ते लिहायचं आहे. कंटेंटमध्ये बघा फॅमिली लिहायची दोघांची, लाईफ स्पॅन, प्रेज ऑन, फाउंड इन, कुठे भेटतात ते सर्व तुम्हाला पॅसेजमध्ये वाचून लिहायचं आहे. हे पण सुद्धा एकदम सोपं आहे. आता आपण फॅमिलीज बघूया. एकदम सोपं आहे. टायगरची फॅमिली. तर तुम्हाला वाक्य दिलेलं आहे. तर टायगर बिलॉंग्स टू द कॅट फॅमिली. मग टायगर कोणत्या फॅमिलीमधून बिलॉंग होतो, तर कॅट. दुसरं बघा वॉल्फ. वॉल्फचं काय आहे, तो वॉल्फ बिलॉंग टू द डॉग फॅमिली. म्हणजे तिथे काय येणार, डॉग येणार. पुढे बघा लाईफ स्पॅन. तर त्यासोबत रिलेटेडसुद्धा वाक्य असेल. तर लाईफ स्पॅन तर टायगरची बघा, इट्स लाईफ स्पॅन इज अबाउट 11 इयर्स इन अँड ॲव्हरेज. तर लाईफ स्पॅन किती आहे टायगरची, 11 इयर्स. तसेच वॉल्फची लास्टचं वाक्य बघा, इट्स लाईफ स्पॅन इज अबाउट 13 इयर्स इज अँड ॲव्हरेज. 13 इयर्स फक्त आहे. प्रेज ऑन काय आहे टायगरचं, तर डिअर, सांभार, चित्तल, स्वॅप डिअर अँड वाईल्ड बोर. आणि वॉल्फचं काय आहे बघा, बिहेवर्स, हेअर्स, डिअर, एल्क एक्सेट्रा. त्यानंतर फाउंड इन कुठे भेटतात, तर आपण पाहूया टायगर कुठे भेटतो, तर नॉर्थ कोरिया, चायना, इंडिया अँड इंडोनेशिया. आणि तसेच वॉल्फ कुठे भेटतो, इंडिया, नॉर्थ अमेरिका, युरोशिया, आफ्रिका. तर एकदम सोपं आहे. तुम्ही सुद्धा खरंच पटकन लिहू शकता. आणि त्यानंतर लास्टचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 10, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेज ऑफ विलेज फेअर मेला अँड राईट 4 सेंटेन्सेस अबाउट इट. हे कोणतं इमेज आहे, तर व्हिलेजमधलं मेला म्हणजे आपण जत्रा बोलतो त्याचं इमेज आहे. त्यावरून तुम्हाला 4 वाक्य लिहायचे आहेत. प्रत्येक वाक्याला 1-1 मार्क आहे आणि तुम्ही एकदम व्यवस्थित लिहू शकता. काहीही तुटकं फुटकं पण व्यवस्थित लिहा, कारण त्यानेच तुम्हाला मार्क भेटतील. तर थँक्यू, धन्यवाद.